नमस्कार, सतास किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कांदा भजी। पावसाळ्यामध्ये आपण फिरायला गेलो की स्टॉलवर जशी कुरकुरीत कांदा भजी मिळते, अगदी तशीच कांदा भजी आज आपण घरी बनवणार आहोत। पावसामध्ये अशी कडक गरमागरम वाफळती चहा प्यायला तर प्रत्येकालाच आवडते, पण त्या जोडीला अशी कुरकुरीत कांदा भजी मिळाली की खूपच छान। चला तर मग आपण पाहून घेऊया कुरकुरीत अशी कांदा भजी कशी बनवली ते। पाण्याचा वापर न करता आणि सोडाही न वापरता कुरकुरीत अशी कांदा भजी बनवलेली आहे। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे। याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। असे कांद्यावर मीठ टाकून ठेवले की कांद्याला पाणी सुटते। आता याला आपण 10 मिनिटं ठेवून देणार आहोत। जास्त वेळही तुम्ही ठेवू नका, नाहीतर कांदा नरम पडतो। 10 मिनिटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटलेले आहे। त्या पाण्यामध्येच आता आपण पीठ भिजवणार आहोत। इथे मी 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकून घेतला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेतली आहे। अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतला आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घेतला आहे। तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीत होतात। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। त्यातील अर्धे पीठ टाकून घेते आणि त्याला भिजवून घ्यायचे आहे। पीठ भिजवताना पाण्याचा वापर करायचा नाही। मीठ टाकल्याने कांद्याला जे पाणी सुटले त्यामध्येच पीठ भिजवायचे आहे। आता पीठ थोडेसे पातळ वाटत होते, त्यामुळे उरलेले अर्धा वाटी बेसन पीठही मी यामध्ये टाकून घेतले आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात बेसन पीठ टाकून घेतले किंवा पाणी टाकून भिजवले तर भजी अशी कुरकुरीत होत नाहीत, त्यामुळे जास्त पिठाचा वापर करू नका। आता आपण भजी तळून घेणार आहोत। त्यासाठी तेल गरम करून घेतले आहे। कडक तेल गरम करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये भजी सोडायची आहेत। तेल जर जास्त तापलेले नसेल आणि भजी टाकली तर भजी जास्त तेल पितात, त्यामुळे तेल कडक गरम करून घ्यायचे आणि नंतर भजी टाकली की गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि भजे छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत। कुरकुरीत अशी कांदा भजी तयार झालेली आहे। बाकीची ही भजी याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। कांदा भजी बनवण्यासाठी फारसा असा वेळ लागत नाही। जेव्हा केव्हा तुम्हाला कांदा भजी खावीशी वाटेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने झटपट अशी बनणारी कुरकुरीत कांदा भजी नक्कीच बनवा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून कळवा। कुरकुरीत अशी कांदा भजी बनवून तयार झालेली आहे। त्या जोडीलाच गरमागरम वाफाळता चहा। मागील भागांमध्येही आपण अशाच झटपट होणाऱ्या पावसाळा स्पेशल रेसिपी बनवल्या होत्या। त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।